तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजे जुअलिया गाडगं ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली पाहायला मिळणार आहे. कारण आता अखेर सावीचं जे काही सत्य असतं ते आता सत्य धैर्यसमोर येणार असतं. तर मग आता ते सत्य धैर्यसमोर कसं काय येणार हा तर आपल्याला प्रश्न पडलाच असेल. आणि नक्की ह्या दामिनीचा कधी खल्लास होणार आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. पण आता या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या भागात पाहायला मिळणार आहे. तर मग आता आपल्याला तर माहिती आहे सावी पोलीस बनून त्या बाईकडे गेलेली असते. म्हणजे तिच्या तोंडून तिला सगळं वधवून घ्यायचं असतं. पण मात्र ती बाईसुद्धा हुशार असते. ती सुद्धा काही लवकर बोलत नाही. पण जेव्हा ती बोलते तेव्हा मात्र सावी तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत असतानाच तिला त्या विषाचा म्हणजे आसर जो असतो तो तिच्या शरीरात पूर्ण व्हायला लागतो आणि तिला पुन्हा चक्कर आलेली असते आणि ती सावी तिथे पडलेली असते. आणि आता सावी तिथे पडते त्यामुळे आता ती बाई घाबरते. ह्या मॅडमला नक्की काय झालं ते मग आरडाओरडा करते. मग आरडाओरडा केल्यामुळे तिथे बरेचसे लोक जमा होतात. आता परागसुद्धा तिथे आलेला असतो. परागला सुद्धा कळत नाही की नक्की या सावीला काय झाले. पण मात्र आता तिथे तेवढ्याच वेळात धैर्यसुद्धा आलेला असतो. धैर्य जात असतो त्याच रस्त्याने. पण मात्र तो कडेला पाहतो आणि कडेला पाहतो तर काय तिथे खूप गर्दी जमली आणि परागसुद्धा दिसतोय. परागची गाडी आहे तिथे. त्यामुळे धैर्याला शंका येते. धैर्य लगेच तिथे जातो आणि तो पाहतो तर काय तिथे सावी. आता सावी त्याला दिसते. पण आता सावी दिसल्यानंतर तो तिथे काय करतोय आणि पराग नक्की आता धैर्याला काय उत्तर देणार हे आता आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आता सुरुवात करूया. तर आता काय होतं हे नाटक करतात आणि कोणी ना कोणी तरी येणारच. त्यामुळे आता इथं इरा आलेली असतात. इराला सुद्धा संशय आलेला असतो की नक्की काय झाली आणि सावीने एवढं पांघरून घेऊन काय म्हणजे नक्की तिला काय झाले. तर इरा तिचं ब्लँकेट जे असतं ते काढायला जाते. पण मात्र आता इराला कळेल की सावी नाही आहे रीन आहे. त्यामुळे आता लगेच अवंतीने तिला हाताला धरून बाजूला घेतलेलं असतं आणि तिथे तिचं ब्लँकेट वगैरे नीट केलेलं असतं. आणि मग ती इराला तिथे बोलते की इरा तुला कळतंय का तिला ताप आलाय तिला झोपू दे आत्ताच झोपली. मी इतके कष्टाने तिला झोपवलंय आणि तू का त्रास देते बोलू तू जा इथलं. मग हिरा गेलेली असते. हिराला डाऊटच येतो की नक्की असं काय झालं या सावीला आणि हे मला का बघून देत नाही. तिला तिकडे डाऊटच आलेला असतो. पण मात्र आता रीना उठते. रीनाला कसं तरी झालेलं असतं. तिला असं वाटतं की आता सगळा खेळ संपला. आणि आता रीना तिथे बोलते की मी इतका वेळेस नाटक केलं पण माझी आत्ता अशी अवस्था झाली. पण आता ही सावी रोजच नाटक करते तिला तर काय वाटत असेल. असं म्हणजे रीनाने आता म्हणजे तिची परिस्थिती जाणून घेतलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता इकडे सावी त्या बाईच्या घरी आलेली असते. आता त्या बाईला धक्का बसतो की पोलीस इकडे काय करतात ते. कारण ती बाई खोटी बोललेली असते. आता सावीने आयडेंटिटी वगैरे आणलेली असते. त्यामुळे सावी तिला सगळं काही दाखवत असते आणि सावी डायरेक्ट तिच्या घरातच घुसते. आता सावीला माहिती असतं 100% की ही बाई काहीतरी खोटं बोलते आणि ही बाई काहीतरी लपवती. त्यामुळे ती सावी तिच्या तोंडून वधवून घेण्यासाठी तिथे आलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण ती बाईसुद्धा हुशार असते. ती काय लवकरात लवकर सावीला काही खरं जे असतं सत्य ते काही मात्र सांगत नाही. पण सावीसुद्धा हुशार असते. तिच्या पुढे 4 पावले सावी चाललेली असते. आता सावी तिला सगळं विचारत असते की तुमचे मिस्टर कसे काय वारले त्यांनी कसा काय ॲक्सिडेंट केला होता असं वगैरे सगळं तिला विचारत असते. पण आता त्या महिलेने जी पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट दिलेली होती ती स्टेटमेंट आणि आत्ता जे ती बोलते त्यात खूप फरक असतो. म्हणजे ती पूर्ण वेगळंच सांगत असते. आता तिने पोलीस स्टेशनमध्येच सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याचा मृत्यू आजारीत पडल्यामुळे झाला होता. पण आता ती सावीला सांगते की नाही झाडाला गाडी धडकली होती. तर त्यांनी नक्की काय बोलते हे फक्त तिलाच कळत होतं. सावीसुद्धा हुशार असते. सावी तिला बोललेली असते की नक्की एक काहीतरी ठरवा म्हणून नक्की काय झाले तुमच्या नवऱ्यासोबत तुमच्या नवऱ्याचा अपघात कसा काय झालाय. तर मात्र आता ती बाई आतमध्ये येते. तर मग आता ती आतमध्ये तर आलेली असते पण आता ती घाबरलेली असते. तिला हे काय जे घडले म्हणजे पोलीस घरी आलेत ते तिला तिच्या मालकिनीला सांगायचं असतं. म्हणजे अर्थात नाना आणि दामिनीला सांगायचं असतं. तिने मग लगेच नानांना कॉल केलेला असतो. नानांना सांगते अहो नाना इथे घरी पोलीस आलेत म्हणून मी काय करू. आता दामिनीसुद्धा तिथेच असते. दामिनी लगेच फोन घेते. दामिनी तर घाबरलेली असते की नक्की कोण पोलीस आली नक्की. म्हणजे ती केस बंद झाली होती मधुसूदनाची आणि ती परत केस आता कोणी उघडली तिला सुद्धा प्रश्न पडतो. आता दामिनी तिला सांगते की तिथे काहीच बोलू नको तोंड एकदम गप्प ठेवायचं म्हणून. आता ती बोलते हो मालकीनबाई. आता तिला पैसे मिळालेले असतात त्यामुळे ती पैशासाठी काय करणार असते. त्यानंतर मग आता तिथे लगेच सावी आलेली असते. सावी लगेच ऐकते की मालकीनबाई. तर मग आता सावीने तिला सगळं काही विचारलेलं असतं की जे काही खरं आहे ते सगळं तू खरं खरं सांग. माफीचा साक्षीदार हो नाही तर तुला मोठी मोठी शिक्षा होईल.
तुझ्या ज्या मालकिनीला शिक्षा होणार तेवढीच तुला शिक्षा होईल आणि तुझ्या घराचं वाटो होईन, असं आता तिने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता सावी तिला विचारत असते, पण ही बाई काही लगेच तोंड उघडायला तयार नसते. त्यानंतर मग दामिनीला इकडे भीती वाटत असते की नक्की कोण गेले, हे पोलिसच गेले का, असं म्हणजे ती विचार करत असते. मग तिने लगेच तिच्या पोलिसांना कॉल केलेला असतो. त्यांना ती विचारते की तुम्हाला मी मधुसूदन नाईकांची जी काय फाईल असते ती केस बंद करायला सांगितली होती, पण तरी तुम्ही ती केस बंद केली नाही आहे आणि असं का घडते. त्या बाईकडे कोणतरी पोलीस चौकशीसाठी गेलेले म्हणून आता पोलिसांना सुद्धा शंका येते की त्यांनी तर फाईल बंद केलेली असते, केस बंद केलेली असते, पण मात्र आता कोणता पोलीस ही चौकशी करायला गेलाय हा त्यांना म्हणजे त्यांना सुद्धा डाऊट पडलेला असतो. तर ते बोलतात की काही ना काहीतरी गडबड आहे. आता दामिनीला सुद्धा वाटतं की काही ना काहीतरी गडबड आहे म्हणून. तर मग आता इकडे सावीने एक आयडिया केलेली असते. तर ती आयडिया काय असते की ती लगेच आता फोन करते आणि तिने परागलाच कॉल केलेला असतो. परागला काही कळत नाही सावी नक्की काय बोलते. ती परागला बोलते की हवालदार कांबळे ही बाई काही सत्य म्हणजे जे काही खरं आहे ते काही सांगत नाही आहे, तुम्ही आपल्या टीमला घेऊन या आणि हिला आता जेलमध्येच टाकू, हिला चांगले फटके दिले, हिला जर कायदा दाखवला तरच मात्र ही खरं काय जे काय ते बोलू शकते, असं तिने आता परागला कॉलवरतून सांगितलेलं असतं. पण परागला काही एवढ्यात कळत नाही. मग ती बाई घाबरते. ती बाई सावीला बोलते की नाही नाही मॅडम, मी सगळं जे काही ना ते सगळं सांगते. आणि मग आता या बाईने तिला सगळं जे काही सांगितलेलं असतं म्हणजे दामिनीला पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलं असतं. इव्हन तिने तिच्या मालकिनीचं नाव म्हणजे दामिनी मुजुमदार आहे हे सुद्धा सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता सावीला तर ते बाई सगळी कबूल झालेली असते. तिनं जो काही गुन्हा आहे तो कबूल तिथे केलेला असतो. पण मात्र आता घरी मोठाच ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर घरी कोण नसतं आणि घरी आता धैर्य आलेला असतो. आता ह्यांचं नाटक चालूच असतं. सावीच्या रूपात मात्र रीना असते, पण आता धैर्य आलाय त्यामुळे यांची सगळ्यांची खळबळ उडते. आता लगेच ह्यांना चावल लागते की कोणतरी येते आणि जर कोणी वेगळं असेल म्हणजे नीता जर असली तर त्यांना नाटक करता येणार नाही, पण मात्र जर कोणी वेगळं असं असेल तर मात्र आता त्यांना धक्का बसणार असतो. आणि मग धैर्य दरवाजा उघडतो आणि मग आता अवंतीने धैर्याला पाहिलेलं असतं. आता अवंती टेन्शनमध्ये येते. अवंतीला काय बोलावं काही कळत नाही आणि काय करायचं हे सुद्धा कळत नाही. पण मात्र आता रीनाला त्याला कसं आहे म्हणजे त्याने रीनाला कोणत्याही परिस्थितीत पाहायला नको. आता धैर्य तिथे येतो. धैर्य अवंतीला विचारतो की वहिनी काय झालंय सावीला, म्हणून ती सकाळपासून झोपली नक्की काय होतंय. तर मग आता अवंती त्याला बोलते की काय नाही भाऊजी, तिला ताप आलाय म्हणून ती सकाळपासून एवढी झोपली म्हणून. तर मग ताप आलाय मग तिने एवढंसं पांघरून का घेतलंय. तर धैर्य पाहायला जातो. धैर्य तिचं ब्लँकेट उचलत असतो, पण इकडे आतमध्ये रीना तर खूप घाबरलेली असते. तर ती खूप घाबरते. पण मात्र आता काही करून धैर्याला अडवायचं असतं. त्यामुळे अवंती वहिनी बोलते की आता धैर्य भाऊजी मी तिला एवढं कष्टाने झोपवली, तिला झोपू द्या म्हणून. आणि धैर्याला ती अडवते. धैर्याला मात्र शंका येते की वहिनी मला सारखं सारखंच का अडवतायत. तर वहिनीला तो विचारतो की वहिनी नक्की काय झालंय, तुम्ही मला सारखं सारखं का अडवताय. पण मात्र आता तिथेच आता अवंती त्याला काहीतरी ना काहीतरी खोटं सांगते आणि मात्र आता त्याला कामाचा कॉल येतो आणि मग आता धैर्य त्या कामासाठी चाललेला असतो म्हणजे तो आता तिथे निघालेला असतो. मग त्याने आता अवंती वहिनीला सावीची काळजी घ्यायला सांगितली असते आणि त्याने मात्र तिच्या डोक्यावर हात ठेवून आता तो त्याच्या कामासाठी निघालेला असतो, असं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता इकडे रीना खूपच घाबरलेली असते. तिची एकदम धांदळ उडालेली असते. कारण जर आता धैर्याने पाहिलं तर मात्र आता यांचा सगळा खेळ खाल्लास असं तर तिला वाटत असतं. त्यामुळे ती तर खूप घाबरलेली असते. पण मग आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सावी आता त्या बाईला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत असते. आता ती बाई तिला बोलते की नाही नको, माझी दोन मुलं आहे, नवरा बाहेर गावी असतो, माझ्यावर दया करा, मला सोडा, असं ती आता बोलत असते. पण सावी मात्र बोलते की काही नाही, तुम्हाला जे फक्त काय करा, तुम्ही फक्त माफीचा साक्षीदार व्हा, म्हणजे जे काही सत्य आहे ते सगळं सत्य सांगा, अशी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सांगा आणि तुम्ही परत या. तुमच्यावर एक सुद्धा केस लागणार नाही, म्हणजे तुमच्यावर कोणताच गुन्हा दाखल होणार नाही, त्याची जबाबदारी मी घेईल, असं आता सावी तिला सांगत असते. आणि सावी तिला मात्र पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत असते. म्हणजे ती तिच्या हाताला पकडून तिला ओढत वगैरे असते. पण सावीला मात्र आता त्या विषाचा जो काय असर असतो तो पूर्ण तिच्या बॉडीत होत असतो. त्यामुळे सावीला सारखेच उलट्या आणि चक्कर येत असतात. पण मात्र आता तिथे सावीला चक्कर आलेली असते आणि सावी आता तिथे चक्करून पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सावी तर तिथे चक्करून पडलेली असते, पण ती बाईला घाबरते. ती बाई घाबरते ह्या मॅडमला काय झालं, ह्या मॅडम तर खाली पडल्यात. आता ती पूर्णपणे घाबरलेली असते आणि तिथे आता मग ती आरडाओरडा सुरू करते, कारण ह्या पोलीस आहे, यांना असं सोडून जाणं अशक्य आहे. त्यामुळे तिने आता त्या बाईने तिथे आरडाओरडा केलेला असतो आणि ती आरडाओरडा करते तेव्हाच ते पराग आलेला असतो किंवा इव्हन तिथले लोकसुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तिथले लोकसुद्धा तिथे आलेले असतात आणि तिथे आता सगळी गर्दी वगैरे जमा झालेली असते.
आणि जसं मी मगाशी सांगितलं तसं धैर्यसुद्धा त्याच रोडने येत असतो आणि धैर्य आता जेव्हा येतो तेव्हा त्याला परागची गाडी मात्र तिथे दिसलेली असते आणि परागसुद्धा त्याला तिथे दिसलेला असतो. ते एवढी गर्दी का झाली यासाठी धैर्याने त्याची गाडी थांबवलेली असते आणि धैर्य तिथे पाहायला जातो तर काय, सावी तिथे पडलेली आहे. तो सावीला ओळखतो, ही तर त्याची सावी असं तो बोलतो आणि सावीला तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सावीला तो आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तर मग आता तो हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण परागसुद्धा तिथेच असतो. आता परागला तो विचारतो की ही सावी इथे काय करते आणि तिने पोलिसांचं सूट वगैरे का घातले, असा आता त्याला प्रश्न पडतो की सावी अशा रेड स्क्वॉडमध्ये इथे काय करते आणि परागसुद्धा तिच्यासोबत आहे. त्याने मागाशी म्हणजे ज्या मुलीला पाहिलं ती सावीच होती का, परागसोबत सावीच होती ह्याला आता 100% गॅरंटी पटलेली असते, त्याला खात्री होते. पण मात्र आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्याने तर सावीचा जीव वाचवलेला आहे. आता धैर्य सावीसाठीच उभा राहणार. सावीला काय झालं तर मात्र धैर्यच पळून येणार, धैर्य जावत येणार आणि मात्र आता सावीचा जीव काय आहे तो आता धैर्यच वाचवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्य लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला वेगळं सत्य कळणारच, पण आता त्याने परागकडून सुद्धा वधवून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तर आता पराग तर पूर्णपणे घाबरलेला असतो. आता धैर्याला तू सांगणार तरी काय आणि नक्की काय सांगायचं, जे काय सत्य आहे ते सगळं सांगणार का हा पराग, हा आता आपल्यासमोर प्रश्न उपस्थित होतो. तर मात्र आता धैर्य तिथे चिडलेला असतो. धैर्य त्याला सांगतो की मी तुला मगाशी पाहिलं आणि तुझ्यासोबत सावीच होती ना. तो तर त्याला सगळं विचारतो. आता सावी तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली, सावीला का चक्कर आली, कशी चक्कर आली आणि नक्की यांचा प्लॅन का होता हे सगळं आता पराग तिथे धैर्यासमोर फुटलेलं असतं आणि धैर्य त्याला सगळं सांगतो की आम्ही त्या बाईचा शोध घेण्यासाठी आलो होतो आणि त्या बाईने सावीला जे काही सत्य आहे ते सुद्धा सत्य सांगितले की त्या माणसाने म्हणजे त्या बाईच्या नवऱ्याने सावीच्या वडिलांचा काही अपघात केलेला नाही आहे आणि तो माणूस जिवंत आहे. ती बाई खोटी बोलली आणि त्या बाईने खोटी साक्ष दिली. हे तर आता धैर्याला कळलंच असतं, पण पूर्ण जे काय असतं ते अजून त्याला कळलेलं नसतं. मात्र आता त्याच्या धैर्याच्या मनात एक प्रश्न येतो, आता सावीला कशामुळे चक्कर आली. सावीने तर दूध पिलं असेल, पण आता सावीला चक्कर कशामुळे आली हे आता त्याला हॉस्पिटलमध्येच कळणार आहे. तर मात्र आता धैर्याला कळल्यानंतर की सावीला चक्कर कशामुळे आली, सावीला चक्कर त्या दुधामुळे आली, त्या विषामुळे आली हे आता जर त्याला कळलं आणि ते कळल्यानंतर मात्र आता धैर्याची काय रिॲक्शन असणार ते आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार. त्याचबरोबर मग आता पराग तर आता धैर्याला सगळं वकलेलं आहे. परागने तर धैर्याला सगळं सांगितलेलं आहे की आम्ही त्या बाईची चौकशी करण्यासाठी आलेलो होतो आणि त्या बाईने सगळं जे काही सत्य आहे ते सुद्धा आमच्या पुढे कबूल केलेले. पण आता धैर्य मात्र स्वतः जाऊन त्या बाईची चौकशी करणार आणि त्या बाईला तो म्हणजे त्या बाईच्या तोंडून तो परत सगळं वधवून घेणार. पण आता तोपर्यंत म्हणजे धैर्याने त्या बाईपर्यंत पोहोचेपर्यंत ती बाई तिथे असेल का, किंवा या दामिनीने तिला कुठे दुसरीकडे शिफ्ट केलेली असेल का, तिला अजून पैशाचं आमिष देऊन तिला मात्र म्हणजे तिला खोटं बोलायला लावलं असेल का, हा सगळा प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित होते. आता तो तर प्रश्न उपस्थित होतो, पण आता या सावीच्या विषयाचं मात्र हे धैर्याला कळते का आणि धैर्याला कळल्यानंतर तिच्या पोटात कोणीतरी विष घालवते म्हणजे तिला कोणीतरी विष देते हे जर कळलं तर मात्र आता धैर्य त्याच्या घरच्यांची कशी चौकशी करणार आणि तिला सावीला नक्की कोण विष देते हे त्याला कसं कळणार हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.